कोणत्याही प्रकारचे सभाशास्त्र नाही, कोणाला कोणाचा ताळमेळ नाही, एकही प्रश्न नीट नाही आणि एकाही प्रश्नाचे उत्तर नाही, कोणाला कशाचे गांभीर्य नाही, विषयानुसार बोलणे तर लांबचेच, अशा पोरखेळ वातावरणात सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली। लोकसभा निवडणुकीनंतर पहिली सभा असल्यामुळे अनेकांना उत्सुकता होती। मात्र संजय शिंदे यांनी मुलाचे साखरपुड्याचे कारण देत सभागृहाला रजा कळवली। त्यामुळे विद्यमान उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 वाजता सभा सुरू झाली। सभेत आयत्यावेळचे तब्बल 30 विषय ठेवण्यात आले होते। बजेट सभा झाली नसताना काही तरतुदींना मंजुरी मागितली होती। त्यामुळे सभा सुरू होताच भारत शिंदे यांनी या गैरबाबींवर लक्ष वेधले। त्यामुळे बजेट सभा पुढील आठवड्यात घेण्यावर एकमत झाले आणि सभेतील गोंधळ थोडा संपला। पुन्हा पाठीमागील सभेचा इतिवृत्तांत वाचनात तब्बल 2 तास गोंधळ आणि गोंधळच दिसून आला। भरकटलेले विषय, मनमानी वागणारे सदस्य, अध्यक्षांचा सभेवर नसलेला कंट्रोल, सदस्यांच्या पत्रांना अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या केराच्या टोपल्या आदी विषयांवर सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। मात्र ती उत्तरे देऊन त्यांना गप्प करण्यात आले। उमेश पाटील, वसंत देशमुख, सुभाष माने, मदन दराडे, त्रिभुवन दाहिंजे, आनंद तानडे, स्वरूपा राणी मोहिते पाटील, सचिन भुईटे, संध्याराणी पवार आदी सदस्यांनी विषय मांडले। सभागृहात फक्त टाइमपास आणि पोरखेळ असल्याचे दृश्य होते। जिल्हा परिषद स्थापना झाल्यापासून असा गोंधळ आणि पोरखेळ पाहिला नसल्याचे बळीराम साठे म्हणाले। यावेळी सभापती मल्लिकार्जुन पाटील आणि भारत शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली। आपल्याकडे पशुसंवर्धनचं सभापती बोललो होतं काय? पशुसंवर्धनचं सांगतोय का? पशुसंवर्धनच्या विषयामध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये 25 दवाखाने पशुसंवर्धनसाठी बांधून तयार आहेत। 30 लाख, 25 लाख, 30 लाख जसं बजेट आलं त्या पद्धतीने बांधून तयार आहे। त्या 25 दवाखान्याला कलर दिलेला नाही। त्या 25 दवाखान्यामध्ये काय 2-4 जमिनी देतात त्या दवाखान्यामध्ये लाईट फिटिंग केलेली नाही, त्या दवाखान्यामध्ये नळ कनेक्शन दिलं नाही। मग त्याच्यात कशाला मान्यता द्यायची? त्याच्यातली मान्यता द्यायची पशुसंवर्धनच्या सगळ्याला मान्यता द्यायची। जी 25 दवाखाने बांधून तयार आहेत त्या दवाखान्यासाठी म्हणून जे पैसे खर्च करावे लागतील ते बजेट मधनं कुठला तरी एखादा विभाग कमी करून जर ते खर्च करायला लागत असतील तर ते करायला पाहिजे। काही 25 दवाखाने तसं ठेवायचे तर शीला शिवशरण, विजयराज डोंगरे, रजनी देशमुख, मल्लिकार्जुन पाटील, सीईओ राजेंद्र भारूड हे सभास्थानी होते। पहा जिल्हा परिषद सभागृहातील हा गोंधळ आणि पोरखेळ फक्त यस न्यूज मराठीवर। माझ्या काळात ते झालं नव्हतं, मला ते हे काम झालं नाही तुम्ही झालं नव्हतं म्हणून तुमच्या काळातले लोक तुमच्या काळात तुमच्या मागच्या काळातली सगळी टाकून गेली का सगळे वापरतात पुढे काय? त्या काळात त्यांनी बदली झाल्यानंतर त्यांचं पैसे काय वापरलं नाही पुढे नाही। त्याच्यामध्ये सांगा औषध खरेदी झाली, हो नियमानुसार झाली, हो ऑडिट झालं बरोबर आहे, ऑडिट म्हणजे ओके आहे बस त्या तिकडून त्याला बांधा। ठीक आहे त्यांनी मागणी केलं तर देऊ नाही साहेब।